सुखाचे नाम आवडीने घ्यावे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला सुरुवात केली ना तुम्ही, तुमचं दुःख आपोआप हलकं व्हायला लागेल. देवाला दोष द्यायचा नाही. जेवढी साधना करता येईल, जेवढं चिंतन करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगितला, अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणारा, अर्थात दुःखाकडनं सुखाकडे जाणारा. आणि चौथा वर्ग असा आहे, प्रकाशाकडनं प्रकाशाकडे जाणारा, सुखाकडनं सुखाकडे जाणारा. सुखाकडून सुखाकडे जाणं म्हणजे नेमकं काय? तुमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे, तरी तुम्ही वारी सोडत नाही. तुमच्या जीवनात सगळ्या प्रकारचं सुख आहे, रोज मखमली गादीवर झोपायची तुम्हाला सवय आहे, तरी सुद्धा वारीत गेल्यानंतर दगडावर झोपल्याशिवाय राहत नाही. का बरं? वर्षातनं एक तरी वारी तुम्ही करतात. का बरं? याचं कारण आहे, परमेश्वरा, वर्षभर तुझ्यामुळे माझ्याकडे सगळं आहे आणि मला माहित आहे वर्षातनं एक तरी वारी मी तुझी करणार आहे. का? कारण मला माहित आहे तुझी वारी केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. गरीब परमार्थ करतो याच्यात नवल नाही, पण श्रीमंत जर परमार्थ करत असेल तर त्याचं मार्गक्रमण प्रकाशाकडून प्रकाशाकडे चाललंय असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही कुठून कुठे जायचं तुम्ही आज ठरवायचंय. ऐका, 4 वर्ग मी तुम्हाला सांगितले, बरोबर ना सगळ्यांना? हो, 4 वर्ग सांगितले. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, कुठून कुठे जाणारा. सगळ्या संघच बोलल्या की मला कळत नाही. अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, क्या बात है. दुसरा वर्ग मी सांगितला, कुठून कुठे जाणारा. कोणीतरी एक उभं राहून उत्तर दिलं तर बरं होईल. सगळं मिक्स होतंय, मला काही कळत. प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा, वा क्या बात है, बसा खाली. तिसरा वर्ग मी सांगितला, कुठून कुठे जाणारा. क्या बात है, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा. आणि चौथा वर्ग, क्या बात है, ही माझ्या कथेची पावती आहे बरं का. तुमच्या हे सगळं लक्षात राहणं ही माझ्या कथेची पावती आहे. हो, आणि मग तुम्हाला सगळ्यांना कुठून कुठे जायचंय? प्रकाशाकडून प्रकाशाकडे, सुखाकडून सुखाकडे. आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं करण्याचं साधन केवळ आणि केवळ तो परमेश्वर आहे. अनेकांच्या उद्धाराकरता त्याला 24 अवतार घ्यावे लागले. किमान आमच्या उद्धाराकरता 100% सोडवण्यासाठी तो आम्हाला येणार आहे, याच्यात अजिबात शंका नाही. पण आपला उद्धार व्हावा त्याच्यासाठी आम्हाला परमार्थ करावा लागणार आहे. त्याच्यासाठी नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. वाऊगाची भ्रमण तो देवा, तो देवा, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो गेली, संसार व्यसनी पडो गेली, देवा माझे मन लागो तुझे चरणी,